टपल आलोच मी मार्केटला जाऊन. इकडे या. ठीक आहे, फळांची लिस्ट आहे आणि सगळी फळं व्यवस्थित बघून आणायची. एक जर फळ खराब निघालं तर तुमची मार्क कट. करा. काय ते फळांसाठी पैसे मिळतील का प्लीज? कशाला? मग अशी भाऊनी एवढे पैसे दिलेत की त्यातच मॅनेज करायचं. पैसे पाहिजेत म्हणे. आधीच जेवणाचं एवढ्या पैशात मॅनेज करणार होतो कसं तरी, आता फळं कशी आणू? अथर्व, अरे तुझं ते प्रोजेक्टचं सामान आणायचं होतं ना? कुठला प्रोजेक्ट? अरे तू नाही का त्या दिवशी मला सांगत होता, विसरलास बघ तू. एक काम कर, तू पटकन ही पुस्तकं बॅगेत भर आणि आपण जाऊन घेऊन येऊ. हा भर भर पटकन भर. काय करतायचा? बघायचंय का खराब करायचंय? असं कोणी केळी बघताय काय? सॉरी सॉरी. ही किती रुपयाला 1 किलो दिली केळी? आयुष्यात पहिल्यांदाच बाजारात आलायसा वाटतं. हो. केळी किलोवर नाही डझनावर घेते ती. असं असतंय होय ते? मग किती रुपयाला दिली 1 डझन केळी? 60 रुपये डझन. मावशी, अगं 60 डझन द्यायलेस होय केळी? एवढी महाग?
काय पण म्हणा, मामाला लय भारी ड्रामा जमतोय. काय डोकं लावलंय बघ की. ते दादा असं म्हणतात ना, पुरं आई बापावर जातात. मला वाटतंय आपण दोघं ना मामावर गेलो. आपल्या तिघांचं डोकं आहे ना लय खात्री चालते. ह्याच्यामध्ये काय डोकं चालवण्यासारखं आहे मला सांग बरं. ते फालतू पोस्टर काढण्याचं काम लागलंय आपल्या मागे. अरे 1-2 पोस्टर काढून घरला जाऊ. काय चल. अगं परवा तर 40 ने देत होते आणि आज एवढी महाग परत. मार्केट रोज बदलतंय. परवा 40 नव्हतं, आज 60 नाही तर. मावशी अगं बाकीच्यांना ज्या रेटने देती मला पण त्याच रेटने देणार होय. अगं नेहमी तुमच्याकडनंच तर घेतो की केळी आम्ही. होय ग, टाइम कमी करूनच देते, पण आज नाही. मला बी परवडायला पाहिजे की. नाही नाही मावशी, 60 घ्यायला आम्हाला पण परवडणार नाही. आणि मी न घेण्यापेक्षा तू मला कमी रेट मध्ये दे ना. म्हणजे कसं तुझा पण फायदा आणि आमचा पण फायदा. किती देतेस बोल. 30. नाही नाही, 50च्या खाली नाही. अगं बरं तुझं नाही माझं नाही, 40 ने देऊन टाक. हा चल. अगं 45 न तरी घे. नाही ग मावशे, 40 बरोबर आहे. हा घे. हा बरोबर धर. दादा तू बघ तो काढ. मी मी काढलं ना. दादा तू बघ. म्हणजे धैर्य कोल्हापुरातच आहे तर. होय की, मी म्हणलं होतं ना मधमाशीचा जीव पोळ्यात असतोय. म्हणजे आता मधमाशीला कायमचं पोळा बाहेर काढायची वेळ आली आहे. नाही आली ना तर आपण ती वेळ आणू. कुणीकडे चालला? भाऊ चहा. ठेव. अनुराधा आप बोल. काय मनात आहे तुझ्या, बोलून टाक. भाऊ जीवाला नुसतं घोर लागून राहिलाय हो. चुकत असेल तर माफ करा मला, पण ही ईशाची परीक्षा कशा पायी घ्यायलोय आपण? त्या पोराला एकदा नाही म्हणून आपण ईशा का नाही संपून टाकतो? चुकून माकून त्या पोरानं जर काही परीक्षा पास केली तर आपण काय आपल्या सावीचा हात खरंच देणार आहे का त्याच्या हातात? नाही भाऊ, तुम्ही काय पण करा पण त्या पोराला घालवा आधी.
माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ होताना नाही बघू शकत मी, नाही बघू शकत मी. अनुराधा, शांत हो. नको काळजी करू. हे बघ, तुला जितकी काळजी तुझ्या लेकीची आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त मला माझ्या नातीची काळजी वाटते. हे बघ, आपण आतापर्यंत किती वेळेला तिला समजून सांगितलं, पण ऐकलं का तिने? नाही. अनुराधा, मी माझ्या नातीला चांगलंच ओळखतो. एखादी गोष्ट करायची असं तिने मनाशी ठरवलं ना, तर मग काही हो, ती तिच्या निर्णयावर ठाम असते. आता तुम्ही, आम्ही, लोकांनी, किती जणांनी जरी सांगितलं की हे चुकीचं आहे, नको, बाजूला हो, पण नाही. जे ठरवलं ते ठरवलं. आपल्या निर्णयापासून अजिबात हलणार नाही पोरगी. आता तिला वाटतंय का बाबा आपण विरोधाला विरोध करायचं म्हणून त्या पोराला विरोध करतोय. त्याच्या प्रेमाला बोलली पोरगी. ही वयच असं आहे, इतराला सोनं समजून बसायला होते. ही जी मी या पोराची परीक्षा घेतोय की नाही, ती उगाच घेत नाही. एक ना एक दिवस या पोराचा खोटेपणा सावी पुढे उघडा पडणार, आणि मग सावी स्वतःहूनच त्याच्याशी लग्न करायचा हट्ट सोडून देणार. बघच तू. तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय भाऊ? मला तर काय पण कळना झालं. तुला काय वाटतं, यो धैर्य मुजुमदार ह्या परीक्षेमध्ये पास होईल? शक्य नाही. ते मुजुमदारांचं पोरगा आहे, ते मी चांगलं ओळखतो की त्यांना. कोटेपणा त्यांच्या रक्तात अगदी पक्का भिनलेला आहे. आज उगाच सुधारल्याचं नाटक करतोय तो, दाखवतोय सावीला मी सुधारलोय. पण बघ तू, एक ना एक दिवस त्याचा खोटेपणा नक्की उघडा पडणार या परीक्षेमध्ये. आणि मग बघ, सावी स्वतःहून त्याला आपल्या आयुष्यातून हाकलून लावते का नाही ते. बोला, काय देऊ भाजीला? थांबा की जरा बघतो आधी. बघा, कांदा मला ना कांदा घ्यायचा. कसा डझन दिला कांदा? आणि हा योग्य रेट सांगा, मी रोजचं गिराईक आहे. ओ, तुम्ही ते प्रँक बिंक करायला आलायत का? उगाच धंद्याच्या टायमाला चेष्टा नकोय मला. तू आपला गोष्ट लईच कॉमेडी आहे बघ. आमच्या वर्गातला गोटे आहे ना, जेवढं त्याला गणितातलं कळतंय तेवढं आपल्या दोस्ताला बाजारातलं म्हणजे शून्य. बघितलंस काय?
भास्करचा नेम कधी चुकत नसतोय. मी म्हणलेल ना, धैर्याच्या गायब होण्यामागे या सावीचाच हात असणार. बघ बघ कशी मजा मस्ती चालू आहे आणि आपली इथं दुटी लागली. कुणीकडं 2 मुस्काटात हाणतोय याचा. बरोबर लाईन वर डोक्याला ताप करून ठेवलाय ना. अरे दादा तुझ्यात पेशन्स नाही का रे? धीर धर जरा. तुला गडबड कसली आहे रे? गडबड म्हणजे हा सापडत नव्हता म्हणून आपली आई आपल्याला गायब करायला निघाली होती. लक्षात आहे माझ्या, म्हणून म्हणलं धीर धर जरा. अरे या धैर्यानं एवढा मोठा विषय लपवलाय, तो कसा असा बॉम्ब सारखा फोडला पाहिजे. बूम. दादा रोजचे गिरायक काय म्हणतायसा आणि किलोवाले कांदे तुम्ही डझननी मागतायसा वय? मी गंमत करत होतो तुमची, पण तुम्ही लगेच पकडलं ना मला. असो, कसे किलो दिले कांदे? 70 रुपये किलोने आहेत बघा. ठीक आहे. मावशी, अगं बाकीच्यांना ज्या रेटनी देती मला पण त्याच रेटनी देणार होय. अगं नेहमी तुमच्याकडनंच तर घेतो की केळी आम्ही. आता काय तुम्ही गंमत करताय काय माझी? एवढी कुठे किंमत असते होय? रोजचा गिराईक आहे मी. एक काम करा, कांदे 20 रुपये किलो कांदे द्या. चल. अथर्व, तुझा तो मित्र आहे ना गोट्या, त्याला ना गणितातलं याच्यापेक्षा जास्त कळत असणार बघ. तुझ्या दोस्ताला सांग, अरे असा बाजार जर भरत बसलो ना आपण तर भाऊनी दिलेलं चॅलेंज इथंच हरू आपण. ए भावा, अरे काय हे बघ, यांना ओळखतोस काय? बाहेरच आहे का तुम्ही? अहो यांना नाही ओळखलं तर कोल्हापूरकर कसले? अहो धैर्य मुजुमदार आहे ते. होय काय? आम्हाला ओळखलंस काय? तुम्हाला नाही. हुशार आहेसा. पुढं वाचा. हरवले आहेत धैर्य मुजुमदार. सदर व्यक्ती हरवले आहेत. वर्णन रंग गोरा 5 फूट 7 इंच शोधून देणाऱ्यास रोख 5 लाखांचे बक्षीस देण्यात येईल. 5 लाखांचं बक्षीस. हरवले? कधी हरवले? हरवलेले आता सापडले. कोणाला कोणाला सापडले? तुम्हाला. मला? होय. हे बघा तिकडे, तिकडे बघा. धैर्य मुजुमदार. बाबा बाबा, 5 लाख रुपये कमवण्याची सुवर्ण संधी दादाकडे चालत आलीये. आता फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे. हे बघ, ह्या दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि दामिनी मुजुमदारांना सांगायचं आहे का धैर्य मुजुमदार सापडले आणि त्यांना इथं बोलावून घ्यायचंय. अहो पण 5 लाख रुपये पाहिजेत का नको? हा,
करा कॉल करा. ठेव ना मला. काय झालं काही कळलं की नाही अजून? काही कामाचे नाही आहेत तुम्ही. एक साधं काम सांगितलं होतं तेवढं सुद्धा. मी तुम्हाला परत कॉल करते. हॅलो. हॅलो, दामिनी मुजुमदार काय? हो मी बोलते. मॅडम ते धैर्य मुजुमदार साहेब हरवलेले पोस्टर लावले तिकडे सगळीकडे. हो फाडून टाका ते सगळे. अहो पण ऐका की, ते धैर्य मुजुमदारांना मी शोधून काढले. काय धैर्य सापडलं तुम्हाला? कुठे धैर्य? कुठे तुम्ही कुठे आहात आता? मी इथं कोल्हापूरच्या आर के नगरच्या भाजी मंडईतून बोलतोय. हे काय धैर्य साहेब माझ्या समोर भाजी घ्यायला लागलेत. भाजी? चेष्टा करण्यासाठी फोन केला असेल ना, तर जिथे असाल तिथे येऊन तुमचे हाल करेन मी. अहो चेष्टा ती पण तुमची? अहो मला काय याद लागले वे? अहो खरंच माझ्या समोर धैर्य मुजुमदार साहेब आहेत. तुम्हाला जर फोटो वाटत असेल तर तुम्ही स्वतः येऊन बघा. ठीक आहे, मी आता लगेच निघते. हा तुम्ही तिथेच थांबा. पण जर का तिथे धैर्य नसेल ना, तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणी नाही. सापडले? आत्या धैर्य खरंच सापडले? अगं कोणाचा तरी फोन आला होता. मी जाऊन खात्री करते आणि त्याला घेऊन येते असेल तर. थांबा, मी पण येते तुमच्या सोबत. मला पण त्यांना भेटायचंय, त्यांच्याशी बोलायचंय, त्यांना बघायचंय मला. अगं हो, असेल तर त्याला आणते ना इथे, मग निवांत गप्पा मारा. अरे आता थांबा, मला पण यायचंय तुमच्या बरोबर. मी आणखी इथे नाही थांबू शकत वाट बघत त्यांची. प्लीज आत्या, आता प्लीज मला पण घेऊन चल प्लीज. बर बर बर, चल लवकर. ओ दादा, एवढा कमी भाव होत असते वय? आधीच पावसाने नुकसानीत आहे आणि त्यात तुम्ही गरीबाच्या पोटावर पाय द्यायला लागला सा. नाही नाही नाही, उगा काही बी बोलू नका. 20 रुपये म्हणजे 20 रुपये, एकदम बरोबर भाव आहे. फायनल 20 रुपये. चला घ्या, टाकायचं कांदा. 70च्या खाली मी देणार नाही. 70 निघायचे असेल तर घ्या बघा. 20 रुपये. चला घ्या, 1 किलो कांदा द्या लवकर. चला. मावशे मी काय म्हणते, 20 नाही नको, 50 नाही दे. हा एवढं कमी नाही होत बघा. अगं मावशे, मी तरी 50 नाही म्हणते, ते तर 20 नाही म्हणत होते. तुला तोट्यात घालून नाही मागते, दे की 50 नाही होतंय बरोबर. दे बरं घ्या, 50 नाही लावते. टपाल म्हणजे आज तू बोल ना. आता बघितलं ना कोणी माती खाल्ली ते. चांगलं 20 रुपयात घेत होतो कांदे, 20 रुपये उगाच एक्स्ट्रा घालवले. घालवले नाही, दिले. त्याला योग्य मोबदला देणं म्हणतात. जसं आपण माग घ्यायचं नाही, तसं समोरच्याचं पण नुकसान करून द्यायचं नाही. आणि एक कांदा उगवायला किती कष्ट लागतात माहितीये का? तसं पण आता भरपूर पाऊस पडतोय ना, कांदे महागच असणार. पुरी मनातलं बोललीस बघा आमच्या. हो दादा, हिच्या संग रान 4 गोष्टी शिका. लय गुणाची पोरं आहे बघा ही. आणि ही घ्या टोपलीन, काढा कांदे बरं. मी कांदे काढायचे. ऍक्च्युली काय ना, मला त्याच्यात चांगले कोणते खराब कोणते ते
कळत नाही हो. अरे देवा, राहू द्या, मीच काढते कांदे. ह्या पिशवी. अजून काय पाहिजे बघा. या टोप. मिरच्या या मिरच्या कशा दिल्या? डझन की किलो? आता अथर्व, अरे काय तुझा दोस्त हा? हा, इथं समोर मिरच्याचा वाटा दिसतोय तरी किलो नका डझन विचारतोय होय? मिरचीचा वाटा आहे त्यो. अच्छा, असं पण असतंय काय? मग किती रुपयाला दिला एक वाटा? 20 रुपयाला. 20 रुपयाला? म्हणजे वाटे स्वस्त दिसतंय. मग एक काम करा, हे 4चे 4 वाटे देऊन टाका. काय? नाही, 4 नको, एकच वाटा द्या. अथर्व, आज काय भाऊंची परीक्षा सुटत नाही वाटत. अगं ए मावशे, अगं नवीन माणूस दिसला म्हणून डायरेक्ट त्याला लुटणारच होय? हा, दे की जरा, टाक की जरा 4-5 मिरच्या आणि ते कढीपत्ता पण टाक त्याच्यात, तर त्याचे पण पैसे घेणारच तू. बरोबर आहे, टाकते. कोथिंबीर बी टाकते आणि मिरच्या बी जास्त टाकते. हो दादा, कढीपत्ता तिथं ठेवला, घ्या त्यातला. आऊ, काय करताय? एवढं नसतं घ्यायचं. मग हा, बस झालं, घ्या. सॉरी. आता ही दोघं इथं इथं काय करायला? धैर्य दिसले नसतील ना यांना? दिसले तर काय खरं नाही आज. बाबा अथर्व, चला चला, पाच झाली भाजी, बाकीची मी नंतर राहायला काय लागलं तर. चला आपण घरी जाऊया. ए टपल, तुला सांग, मी काही येडा बिडा नाही. मला कळतंय अजून भाज्या घेतलेल्याच नाहीये आपण, आणि मला आता कळलंय कशी शॉपिंग करायची याची. आता बघच. अहो, मला माहितीये तुम्ही घेऊ शकताय. त्या भाऊंची परीक्षा. आय नो माहितीये मला, भाऊंची परीक्षा लय अवघड आहे. पण काय ना, माझ्या प्रेमात एवढी ताकद आहे, कुठली अवघड गोष्ट सोपी होऊन जाते. आपण तुम्ही सांगा टमाटर. ऐकू तर घ्या माझं, मी काय बोलते. काय नाही, नो 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 मीन्स नो. हे टपल, हे चांगले काय? यांना कसं सांगू यांचे दोघं भाऊ इथं आलेत म्हणून? दामिनी मॅडमचा फोन आहे. सांगत काय बसलाय? उचल की. हो. उचल. हॅलो मॅडम. हॅलो, मी दामिनी मुजुमदार पोहोचले इथे. तुम्ही कुठे आहात? आणि आमचं धैर्य. आपल्याला आत्ताच्या आत्ता घरी जायला पाहिजे. का? ते बघा.
साहेब तुम्ही पण चला की मॅडम पोचले तिथं. जा की. हे थांब थांब थांब. हा थांब. त्यांना कळलं नाही पाहिजे आम्ही तुला सांगितलं हे सगळं. जर सांगितलंच का नाही त्यांना तर 5 लाख नाही 5 लाख देईन. हॅलो हॅलो हॅलो, मी आलो मॅडम तुमच्या जवळच आलो. लवकर या जरा. तुम्हाला दाखवतो धैर्य साहेब कुठं आहेत ते. आलो. मॅडम नमस्कार. मिस फोन केला होता तुम्हाला. संपलं आता सगळं. यांच्या आईंना सगळं कळतंय आज. आमच्या स्टोरीचा आज एंड होणार. काय करताय तुम्ही? चला तिकडे आधी पटकन. काय करताय म्हणजे ते बघा की पोस्टर लावलेत, मला ते फाडू द्या आधी. आता पोस्टर फाडायची वेळ गेली. चला पटकन इथून. तू थोडं टेन्शन मध्ये का आहेस? मी सगळं नंतर सांगते तुम्हाला. आधी इथून चला. अहो सावी, पोस्टर तर काढू द्या की. असं काय करताय? इकडे इकडे इकडे. अहो लपा लपा, इथे लपा. अहो पण झालंय काय नेमकं? अहो तुमची आई आली. काय? बघा. आता मी लपतो. इकडे इकडे कुठे जागा? इकडे जागा लपू. पलीकडे जातो. इकडे धैर्य. अहो, काय करता? इकडे तरी कसं लपणार तुम्ही? कुठे लपू? इकडे लपा. त्या पटकन जा. मावशी हे बघ, लय इमर्जन्सी आहे. प्लीज काय बोलू नकोस हा, प्लीज. प्रेमात काय काय करायला लागतंय बाई. तुम्हाला कसं कळलं आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहे ते? अहो तुमच्याकडे बघूनच कळालं. तुम्ही आलात का नाही तवाच. बघितलं, माझ्या चेहऱ्यावर पण तुमच्याबद्दलचं प्रेम दिसतंय लोकांना. अहो आता हे डिस्कस करायची काही गरज आहे का? मावशी मी तुला नंतर सगळं सांगते. फक्त आता काही बोलू नकोस हा. लपा लपा लपा. सॉरी. हा सावकाश. काय रे, कुठे आहे धैर्य? इथे करत इथपर्यंत आणलास ना. कुठे आहे? मला काही दिसत नाही इथे. ते इथेच होते भाजी घेताना मी त्यांना बघितले. काय? धैर्य इकडे?
अहो इकडे कसं येतील ते? इकडे कशाला म्हणजे? इथे का नाही येऊ शकत ते? अहो म्हणजे मला म्हणायचंय की धैर्य हुजूमदार आणि भाजी मंडईमध्ये कशाला येतील ना? भाजीच घ्यायची असेल तर ते 10 माणसांना पाठवतील त्यांच्या, नाही का? मला सुद्धा तेच कळणार धैर्यसाहेब कशाला भाजी घ्यायला आलेत. पण मॅडम मी धैर्यसाहेबांना या पोरीसोबत भाजी घेताना बघितलंय. अरे धैर्य कुठं गायब झाला? इथंच तो होता की. ही पूर्वी जादू बिदू करते का काय? असं गायब केलं धैर्यला. काय म्हणतोय हा? धैर्य तुझ्यासोबत होता? काहीतरीच काय. धैर्य माझ्यासोबत कशाला असतील? माझा काय संबंध? नाही नाही काहीतरीच काय. आम्ही तर इथं आमची भाजी घ्यायला आलोय. काय अथर्व? हो पण तुम्ही एवढं टेन्शन मध्ये दिसताय. सगळं ठीक आहे ना? तुला सांगितलं होतं इथे जर का धैर्य नसेल तर तुझी काही खैर नाही. इथे या भाजी मंडईमध्ये तुला धैर्य दिसला?